नमस्कार. उत्कर्ष मराठी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत हरतालिका तृतीयेची कहाणी. ही कहाणी ऐकल्याने खूप चांगले शुभफळ मिळते. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही हरतालिकेचं व्रत करणार आहात, पूजा करणार आहात, त्यानंतर कथा नेहमी वाचली जाते. तर त्यासाठी ही कथा मी तुम्हाला आज सांगत आहेत. त्यासाठी व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत संपूर्ण बघा. कहाणी आवडल्यास एक लाईक नक्की करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि ही कहाणी जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा. चला तर मग कहाणीला सुरुवात करूया. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावरती बसले होते. पार्वतीनं शंकरांना विचारलं, महाराज, सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं आपल्या पदरी पडले तेही सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ, ग्रहात सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णांमध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवांमध्ये विष्णुश्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच्याच पुण्याईनं तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस. 64 वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस आणि तुझे हे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि कन्या कोणास द्यावी अशी त्यांना चिंता पडली. इतक्यात नारद मुनी तेथे आले. हिमालयानं त्यांची पूजा व येण्याचे कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिच्या योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठविले आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यानं ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून निघून श्री विष्णूंकडे आले. त्यांना ही हकीकत कळविली व आपण दुसरीकडे निघून गेले. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांना ती गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे. असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल कसं केलं आहे? याला काय उपाय करावा? मग तुझ्या सखीनं तुला घोर अरण्यामध्ये नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपाय केलास. तिथं माझी लिंग पार्वतीसह स्थापिलीस. त्यांची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं. नंतर मी तिथं आलो. तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलास. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो. दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचं पारण केलंस. इतक्यात तुझे वडील तिथं आले. त्यानं तुला इकडे पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व झालेली हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलंस. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत असे म्हणतात. ओम श्री उमापती महादेवाय नमो नमः. ओम नमः शिवाय. ओम पार्वती माता की जय.